रामनगर वैजगाव रस्त्यावर बसवर विजेचा खांब कोसळल्याची घटना सोमवारी सकाळी घडली। सुदैवाने बसचे नुकसान वगळता मोठी दुर्घटना टळली आहे। नेहमीप्रमाणे वैजगावहून बस जगलबेट ते रामनगरला जात असताना ही घटना घडली। बसवर वीज खांब पडण्यापूर्वीच इतर ठिकाणी 7 खांब पडले होते। वैजगावजवळ मोठे झाड पडल्याने हे खांब पडल्याचे बम्मू फोंडे यांनी KMM मराठीला सांगितले। गुरुवारी रात्री जे वादळी वारा आला होता त्या वाऱ्यामुळे रामनगर वैजगाव या रस्त्यावरील तेरेगाडीजवळ झाड पडून 7 खांबे रस्त्यावर पडले होते आणि एक खांबा आम्ही इथे मागे बघतोय तो खांबा ह्या झाडाला अडकून राहिला होता। मात्र आज सकाळी ही रामनगर वैजगाव जगलबेट ही बस या रस्त्याने जात असताना अचानक त्या बसवर तो खांबा पडल्याने त्या बसीचं नुकसान झालेलं आहे आणि ही बस वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे। ही बस सकाळची शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांना या भागातील जगलबेटला घेऊन जात होते। मात्र बसीवर हा खांब पडल्याने ही बस सध्या सेवा बंद झालेली आहे। आधीच इतर खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे। यावेळी बसमध्ये नागरिकांसह विद्यार्थी देखील होते। या घटनेमध्ये बसचं मात्र मोठं नुकसान झालंय। संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली। चेतन लक्केबैलकर, KMM मराठी, खानापूर।